अगं मम्मी काय झालं? रिमोट दे इकडं, माझी आवडती सिरियल लागणार आहे. आत्ता बाप येईल तुझा. स्वयंपाकाचं बघा. बघा म्हणजे? बघा म्हणजे उठायचं आणि मुकाट्यानं कामाला लागायचं. अगं काय आता मारतीस का काय मला? मारतीस का म्हणजे? अगं मग काय, सकाळी गोट्यातली कामं लावलीस आणि आता हितलं बी कर म्हणतीस. मग नको करायला? अगं मम्मी, सगळं एकाच दिवशी केलं पाहिजे का? का आम्ही नाही केलं कधी? तुला नक्की काय झालंय? कशाला काय होतंय? तू कामाचं बघ आधी. मला माहिती ना तुला काय झालंय ते. ती एकटी गेली ना तिकडं मजा मारायला, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय. तुला बी लई हाऊस होती ना तिच्यासोबत जायची, पण मी तुला जाऊ नको म्हणलं, म्हणून तुम्हाला एवढं कुतवतीस. लय वर तोंड करून बोलू नकोस. गप स्वयंपाकाला घे. नुसतं बोलायला पाहिजे तेवढं. अगं तुझ्यासाठीच सांगते मी. माझ्यासाठी म्हणा, करते. अगं जा बाई तू, करते मी. कर. आणि जा बाई एकदाची एखाद्या मोठ्या घरात लग्न करून. जाते हा जाते. तू तर नुसती घालवायलाच बसली मला इथनं. अगं माझं बी लय काळीच तुटतंय बघ तुला असं घरात बसलेली बघून. वय म्हणून एवढं कामाला लावतीस मला? काम नाही करून कसं चालेल सांग बरं? अगं बाईच्या जातीने कशी चाटाचाटा काम करावी. जा जा आवर्ज जा. मी कोण आहे माहिती आहे ना? सॉरी हा टीचर हा. मला सांग, एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? आई आणि बाबा जेव्हा एकत्र राहतात पुष्पे, जीजी कुठे आहे ग? देवळात गेलं. का ग? काय झालं? काय होतंय तवा? पोरगीनं न सांगता स्वयंपाकाचं सगळं करायला घेतलंय आणि सकाळपासून झाडू फरशी सगळं तीच करती. घरात एकटं बसून काय करायचं म्हणून कामात मन रमवते म्हणली. कसं होणार माझ्या पोरीचं? मला तर आता असं वाटतंय आयुष्यभर माहेरात खरकटच काढत बसते का काय कुणास ठाऊक. आता काय खरं नाही बाबा. पोट फुटल असंच वाटतंय. मला तुम्ही दोघांनी उठवायचं, मला काय उठता येणार नाही आता. अरे घ्या रे तुम्ही, जेव्हा बिंदास, लाजू नका अजिबात. कर्णस्वामीने बघितलं ना की आपोआप झोप जाईल तुमची. माझा एकदा असाच किस्सा झालता. मला एकदम जाम झोप आलती. कर्नल साहेब आले ना राऊंडला आणि माझी डायरेक्ट झोपच उडाली रे. अरे हा यार, तू मला सांगितलं होतंस. अरे बाबा खरं सांगतोय मी. परत काय झोपेचं नावच काढलं नाही बघ मी. मी काय म्हणतो, ते राहू द्या, आपण एक काम करू. आहेस का अजून तुझं? हा काय बोल. गपकी सांगतोय ना. काय आपण नेहमीच आर्मी बद्दल बोलत असतो, तर वहिनींना जरा बोर होईल. त्यापेक्षा आपण आपल्याबद्दल बोलू की. खरंच लोक टॅलेंटेड आहेत लोक. अभिषेक असम टॅलेंटेड आहेत तू. चालेल की, तुझ्यापासूनच सुरुवात कर. माझ्यापासून बर ठीक आहे. तर वहिनी, आपलं आयुष्य म्हणजे ना ओपन बुक आहे. सगळ्यांना सगळं माहितीये. होय, मला नाही माहित. गप्पे, आता नाटक करू नको. वहिनी, मी मुळशीच आहे. आमच्या घरचे शेती करतात. शेतात घर आहे, घरी आई असते, वडील असतात आणि लहान बहीण भाऊ. मुळशी अहो, तुमच्या सातारपासून 80 किलोमीटर पुढे पुणे आणि पुण्यापासून 25-30 किलोमीटर आत मुळशी. हा हा म्हणजे ती लय ऑसम आहे म्हणते तीच काय?
ऑसम नाही, मुळशी मुळशी म्हणतात. नाही ते मुळशी असं म्हणतात तेच का? असं म्हणून काय सांगू आता. अहो, एकदम बारीच आहे मुळशी आमचं. अहो तुम्ही पावसाळ्यात त्या कधी तिथं आमच्या रानामागे ना धबधबा आहे, लय पाणी असतो आणि नुसतं हिरवगार दिसतं सगळीकडं. आणि तुम्हाला सांगतो बघाल तिकडं नुसतं तांदूळच तांदूळ. हा तुम्हाला सांगतो वहिनी, तुम्ही आमच्या रानातलं फक्त इंद्रायणी खाऊन बघा, नाही ना परत मागितला तर नावच अभय मारणे सांगणार नाही. हा अहो मी एक कामच करतो की आता घरी गेलो का नाही की तुमच्या घरी 2 पोती पाठवून देतो सुट्टी. हा द्या द्या द्या. आणि तुमची बायको बायको तिलाच तर शोधतोय कावापासून. का हो? आता आधीच आर्मीत आहे म्हणून कोण पोरगी दिना झालंय. आणि त्यात घरची हालत जरा टाईट आहे. मिळणार. आता तुम्हाला नाही तर अजून कोणाला मिळणार? हा कधी काय होईल सांगता येत नाही ना. आपण रेडी असलं पाहिजे, गुडघ्याला पासिंग बांधून. राहुल शेठ फौजी कायम रेडीच असतोय बघा. तुम्ही नुसतं गप्पा काय मारत बसलाय? नीट पोटभर जेवा बर का. मी तर म्हणते 2 घास जास्त जेवा. वहिनी इथं कोणीच लाजत नाहीये. आणि बरं का, तुमच्यासारखी सेम टू सेम जयरामची एक स्टोरी आहे. होय मग सांग ती. ए जयराम सांग की तुझी स्टोरी. लव्ह स्टोरी वय? नाही हो वहिनी, हे काय तर उठवतात. उगच काय, एक लेटर आहे, वाचून दाखवू का सगळ्यांसमोर? बोल बोल. ए गप केलाय का? सिक्रेट काय आहे का नाही? तुम्ही मला एकदम बिनधास्तपणे सगळं सांगू शकता. आता मला कळायला नको वय माझ्या भावजा कोण आहेत ते. वहिनी त्याचं काय आहे, मी सांगली साईडचा, तिथं म्हैसाळ नावाचं गाव आहे, कर्नाटकला लागून जाय. तिकडची एक मुलगी मला आवडते. आणि माहितीये का, ती कन्नड आणि मराठी आणि दोघांचं बी तरी जोरात चाललंय. मी सांगू का काय चाललंय? किंवा मराठीतनं काय बोलते ते तिला कळत नाही आणि ती कन्नड मधनं काय बोलते ती याला कळत नाही. नुसत्यात आपलं त्या जिलेब्या तवा पाकात बुडवून. आज बाबा आज लय दिवसांनी सगळ्यांना असं बघितलं. हा ना, नाहीतर रोजचं आहेच आपलं. तू लय लकी आहेस, तुला शीतल वहिनींसारखी बायको मिळाली. वहिनींना आयुष्यात कायम सुखात ठेव.